चला तर मैत्रिणींनो, आज आपण तोंडाची चव वाढवणारं, ताटाची रंगत वाढवणारं, चटपटीत असं फक्त 5 मिनिटात कमी साहित्यात लोणचं बनवूयात। त्याकरिता 1 किलो साधारणतः 3 मोठ्या आकाराच्या कैऱ्या घेतल्या। 1 ते 1.5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या। त्या कापण्यापूर्वी छान अशा कोरड्या करून घेतल्या, नाहीतर मग आपलं लोणचं जास्त काळापर्यंत टिकत नाही, त्यामुळे ही काळजी नक्की घ्यायची। लगेच कैरी छान अशी चिरून घ्यायची आहे। हे लोणचं मी ताजं खाण्याकरिता बनवतीये, त्यामुळे एकदम छोट्या छोट्याशा फोडी बनवतीये। तुम्हाला जर माझ्या या रेसिपीज टिप्सने परिपूर्ण डिटेलमध्ये बघायचे असतील तर यूट्यूबवर खाद्यप्रेमी चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा। त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर सारे रेसिपीज बघायला मिळतील। तयार झालेल्या फोडी एखाद्या खोलगट आणि मोठ्या भांड्यात काढून घेऊयात। आता यामध्ये टाकू अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ घातलं, व्यवस्थित असं मिक्स करून घेते। आता हे 15 मिनिटांकरिता झाकून ठेवलं। तडक्याची तयारी करूयात। त्याकरिता तडका पॅन मध्ये 125 ml तेल घातलं, 10 ते 15 ठेचलेले लसूण पाकळ्या घातल्या। या पाकळ्या छान अशा बदामी रंगावर तळल्या गेल्या की लगेच 1 चमचा मेथी दाणे, 1 चमचा बडीशोप, अर्धा चमचा हिंग आणि 3 चमचे मोहरीची डाळ घालायची। गॅस बंद करायचा आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला छान असं थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतरच तयार झालेली फोडणी आपल्याला लोणच्यात ओतायची आहे, हे मात्र लक्षात ठेवा। आपलं चटपटीत चवीचं लोणचं या ठिकाणी तयार झालंय। हे फक्त व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। 1 ते 2 दिवस असंच बाउलमध्ये झाकून ठेवायचं, यामुळे याला छान असं तेल सुटेल। 2 दिवसानंतर आपलं हे लोणचं छान असं मुरलं की मगच अगदी छान अशा कोरड्या बरणीमध्ये भरायचं। फक्त यामध्ये पाण्याचा अंश जाणार नाही किंवा खरकट अन्न जाणार नाही, याची मात्र काळजी घ्यायची। पुन्हा भेटूयात। बाय बाय।